नमस्कार, पूनम डेली ब्लॉगवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला पाहूया, आज आपण करणार आहे शीरकुर्मा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अतिशय सोप्या पद्धतीने केलेलं आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी बघा इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेत. असे आपल्याला पाहिजे तसे कट करून घेतलेले आहेत मी. हे एक अर्धा तासभर आपल्याला भिजू घालायचे आहेत. हे बघा असं अर्धा तास भिजवून घ्यायचे आहेत. इथे बघा एका पातेल्यामध्ये मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दुधात आपण चिमूटभर सोडा टाकायचा आहे, की सोडा टाकल्यानंतर दूध अजिबात फाटत नाही असं. त्यामुळे चिमूटभर टाकायचा आहे सोडा. हे बघा छान अशी दुधाला उकळी आलेली आहे. मीडियम गॅसवर मी छान उकळी येऊन दिलेली आहे. आता बघा एका कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तूप घ्यायचं आहे. 1 चमचाभर बास होईल. चमचाभर तूप घ्यायचं आणि त्यामध्ये बघा मी हे शीरकुर्माचे शेवाळे आहे का नाही, एकदम बारीक असतात, एकदम केसागत असतात. ते मी घेतलेले आहेत. हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. बघा अशा प्रकारे हे मी भाजून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घेऊन हे ड्रायफ्रूट्स चांगले भिजलेले आहेत. बघा मी अर्धा तास भिजवून घेतलेत. हे बघा असे भिजलेले आहेत. हे आता आपल्याला तुपामध्ये टाकायचे आहेत आणि थोडंसं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर ना 1-2 मिनटं हे चांगलं तुपामध्ये भाजायचं. हे बघा असं भाजून घेतल्यानंतर की नाही, ह्याच्यामध्ये मी 1 अर्धी वाटी आपण जे गरम दूध केलेलं होतं ते यामध्ये टाकायचं 1 अर्धी वाटीभर. हे बघा असं तडका दिल्यागत करायचं आणि हेच दूध आपल्याला आता याच्यामध्ये ओतून घ्यायचं. हे असं पूर्ण याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बघा यामध्ये मी 1 वाटीवर साखर टाकलेली आहे. आपल्याला कसं जास्त गोड पाहिजे जास्त साखर घ्यायची, कमी असेल तर कमी साखर घ्यायची तुमच्या आवडीप्रमाणे. यात मी आता बघा हे खारीक घेतलेली आहे. खारकीचे बी काढून खारीक बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला. 5 ते 6 खारकी बारीक करून घेतलीत. त्याची पावडर टाकलेली आहे. हे 2 मिनटं चांगलं उकळून द्यायचं. मग हे उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे आता शेवाळ्या भाजून घेतल्या होत्या चांगल्या, ते यामध्ये टाकायचे आहेत. एकदा मिक्स करून घ्यायचं. ह्या शेवाळ्या लगेच शिजतात. 5 ते 10 मिनटं शिजवल्यानंतर छान होतात. हे बघा मस्त झालेलं आहे शिजून. मस्त असा वास सुटलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त झालेला आहे शीरकुर्मा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे ते सांगा. धन्यवाद.